सर, आपण मला सांगा, आजपासून गणेशोत्सव सुरुवात होत आहे. आज गणेश चतुर्थी आहे, काय सांगणार? गणपतीचं आपले जे देव आहेत हे या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशात नव्हे तर जगात हा गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि 10 दिवस मनोभावाने भगवान गणपतीची पूजा केली जाते. आपण मोद्याला आज इथे आपण आलेले आहात. राजा तिडकी जे आहे यांची, प्रसन्न राजा तिडकी यांची जे आहे इथे मोद्याचा राजा हा खूप थाटामाटाने म्हणजे उत्सव साजरा केला जातो, गणेशोत्सव. तर काय म्हणजे वाटतंय आपल्याला, कशा प्रकारचं अरेंजमेंट आहे? मोद्याचा राजा म्हणून या गणपतीचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे. नुसतं मोदाच नाही तर जवळपासच्या सगळ्या गावातून मोठ्या प्रमाणात या गणपतीचं दर्शन करायला येतात. लोक नवस कबुलतात, मनोभावाने पूजा करतात आणि म्हणून या गणपतीचं एक आगळंवेगळं स्थान या परिसरामध्ये पाहायला मिळते आणि लोकांच्या मनोकामना पूर्ण केल्या जातात. मोद्याचा आनंद मेळावा हा खूप प्रसिद्ध आहे, त्या बाबतीत काय सांगणार आहात? आता आनंद मेळावा म्हणजे हा उत्सव जो आहे हा आनंदाचाच उत्सव आहे आणि मोद्यामध्ये आनंद उत्सव हा जो साजरा केला जातो आहे त्याचा एक आगळा वेगळा आनंद इथं लोकांना पाहायला मिळते आणि म्हणून लोक त्याला त्याचं सगळीकडे कौतुक केलं जातं. विलासराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी याच्या पटांगणामध्ये हा पूर्ण गणपती उत्सव साजरा केला जातो. तिथे वेगवेगळ्या खेळणी सुद्धा आहेत, वेगवेगळ्या अम्युजमेंट आयटम सुद्धा लागतात आणि पूर्ण 10 दिवस हा मोदयासीन करता खूप असं म्हणजे आनंदाचा असतो. काय एक प्रेमाचा संदेश? गणेश उत्सव हा खरंच आनंदाचाच एक क्षण आपल्याला पाहायला मिळते आणि लोक मनोभावाने पूजा करतात. त्यामुळे इथं मीना बाजार असेल, अनेक खेळायसाठी व्यवस्था असेल, लहान मुलं असतील, तरुण असतील, सगळ्यांना या उत्सवामध्ये या सगळ्या गोष्टीचा आनंद घेता यावा आणि म्हणून या पद्धतीच्या या तयाऱ्या विलासराव देशमुख कॉलेजच्या वतीनं आणि राजा तिडके यांच्या माध्यमातून केल्या जातात. आपण मला सांगा, पुन्हा यावर्षी सुद्धा मोद्याचा राजा हा थाटामाटामध्ये चांगल्या प्रकारे साज सजलेला आहे. कशा प्रकारची आपली एकूण व्यवस्था करण्यात आली, काय नेमकं नवीन या वर्षीला आहे? आज मोद्याचा राजा हा मोद्यामध्येच नाही तर आपल्या पूर्ण या भागातील सगळीकडे प्रसिद्ध झालेला आहे. गेल्या 19 वर्ष, आज हा 19वा वर्ष मोद्याच्या राजाला झालेला आहे. सुरुवातीला आम्ही म्हटलं की थोडंसं कॉलेज पुरतं किंवा विद्यार्थ्यांपुरतं हा आम्ही गणेश उत्सव साजरा करत होतो की त्यांच्या मुलांच्या ॲक्टिव्हिटीज, पण हळूहळू याचं स्वरूप खूप मोठं होत गेलं आणि त्या पद्धतीने आम्ही इथं आता हा निवळ कॉलेज पुरता नाही राहिला. आता हा पूर्ण तालुका म्हणा किंवा रामटेकपासून तर सगळे भंडाऱ्यापर्यंत इथं दर्शनाला लोक येतात. दरवर्षी नाही म्हटलं तरी 1000, 2000, 3000 लोकांची गणपतीला दर्शन करायसाठी लोक येतात आणि हळूहळू आता हे वाढतच स्वरूप चाललं आहे. म्हणून त्या पद्धतीने आम्ही लोकांची इथे गैरसोय न झाली पाहिजे म्हणून त्या पद्धतीने आम्ही इथे त्यांच्यासाठी व्यवस्थापन करतो. आणि पाहिलं तुम्ही आता पाहतच असाल, अजूनपर्यंत काम चालूच आहे. आज गणपतीचे आगमन झालेलं आहे, आज प्राणप्रतिष्ठा पण झालेली आहे आणि असंच सातत्याने 10 दिवस आम्ही त्या पद्धतीने आम्ही इथं कार्यरत. आपल्याचा जो आनंद मेळावा आहे त्याची एक वेगळीच कहाणी आहे. त्या आनंद मेळाव्याच्या बाबतीत काय सांगाल? आम्ही काय, गणपती हा फक्त लोकांसाठी दर्शनासाठी तर आहे. 10 दिवस इथं आनंदमय वातावरणात राहते. पण आता कसं आहे की आम्ही पाहिलं की ग्रामीण भागातले लोक हे नागपूरला किंवा कुठेतरी दूर कुठेतरी या 10 दिवसात आपलं मनोरंजन करायसाठी जात होते. पण त्या पद्धतीने मग आम्ही मोद्याला इथे आनंद मेळाव्याचं आयोजन सुरुवातीला गेल्या आज 16-17 वर्ष झाली. इथल्या लोकांसाठी, इथल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आनंद मेळाव्याची सुरुवात केली आणि पाहता आता मोठंच झालेलं आहे आणि सगळे 10 दिवस लोक इथे आनंदित राहतात, एन्जॉय करायसाठी येतात आणि बाप्पाचे दर्शन पण होऊन जातात सोबत. चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मोद्याची नव्हे तर पूर्ण नागपूर जिल्ह्यातील लोक आपल्याला बघत आहेत, त्यांना काय एक प्रेमळ संदेश असणार आहे?
बाप्पाचं आज ज्या पद्धतीनं आगमन झालं, मी लोकांना सगळ्यात प्रथम मी सगळ्यांना शुभेच्छा देतो मनापासून. आणि एक आनंदीमय हे 10 दिवस आपण सगळं पूर्ण महाराष्ट्र या गणपती बाप्पाचा आणि पूर्ण जगात गणपती बाप्पाचा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो. सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करतो का सगळ्यांना आनंदी करो. ज्या पद्धतीने आपण मागे पाहिलं कोविडपासून वगैरे खूप त्रस्त झाले लोक महागाईपासून, तर यातून सुटका मिळो लवकरात लवकर एवढी देवाप्रमाणे प्रार्थना करतो त्याच्या चरणी आणि सगळ्यांना पुन्हा शुभेच्छा देतो.